चिन्ह राज्य आणि केंद्रामध्ये सत्ताधारी व्यवस्थेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व हे अत्यल्प असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार सत्ताधारी पक्षाच्या विविध स्तरांवरील रचनेमध्ये महिलांना पुरेशी संधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरती सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। महाराष्ट्रामधील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये संदर्भामध्ये चौधरींनी सांगितले की एकूण 39 मंत्र्यांपैकी केवळ 4 महिला मंत्री आहेत, म्हणजे सुमारे 10% प्रतिनिधित्व आहे। तसेच विधानसभेमधील 132 आमदारांपैकी फक्त 14 महिला असून हे प्रमाणही जवळपास 10%वरच आहे। विधान परिषदेमध्ये परिस्थिती थोडी सुधारलेली दिसत असली तरी ती समाधानकारक नाहीये। 22 सदस्यांपैकी केवळ 4 महिला सदस्य म्हणजे सुमारे 18% प्रतिनिधित्व आहे। मात्र जिल्हा स्तरावर परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचं त्यांनी नमूद केले। राज्यामधील 58 जिल्हा अध्यक्षांमध्ये फक्त 3 महिला असून हे प्रमाण अवघं 6% आहे आणि देशपातळीवरील हे चित्र फारसं वेगळं नसल्याचं त्यांनी अधोरेखित केले। सत्ताधारी भारतीय जनता पार्टी ही देशभर विस्तारलेली असली तरी एकाही राज्यात महिला प्रदेशाध्यक्ष नसल्याची बाब त्यांनी धक्कादायक त्यांना असल्याचं म्हटलं आहे। आणि केंद्रामधील नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये 72 मंत्र्यांपैकी केवळ 7 महिला मंत्री आहेत, म्हणजे सुमारे 12%। लोकसभेमध्ये 240 खासदारांपैकी 30 महिला 12.5% आणि राज्यसभेमध्ये 103 खासदारांपैकी 13 महिला म्हणजे 12.6% असल्याचे त्यांची निदर्शनास आणले। या सर्व आकडेवारीच्या आधारे चौधरी यांनी स्पष्ट केले, महिला आरक्षणाच्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारामधील पदांवर महिलांना प्राधान्य द्यावं, अन्यथा हे केवळ राजकीय दिखावा ठरेल। दरम्यान महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर विविध स्तरांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत। राजकीय पक्षांनी आपल्या संघटनात्मक रचनेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ठोस पावलं उचलावी अशी मागणीही जोर धरत आहे।